आणि खरं या स्पर्धा आयोजित करण्याचं ज्यावेळेला अध्यक्षांना मनामध्ये विचार आला, मग काय करायचं, कुठे जायचं, तर त्यांना अध्यक्षांच्या डोळ्यासमोर आलं ते वावे गणेशनगर आणि या गणेशनगरमधील आमचा निलेश. आता याचा सत्कार आम्ही उशिरा ठेवतोय, सगळ्यात शेवटी ठेवतोय. त्याचं कारण आहे की ही सगळी जबाबदारी त्याने घेतली. निलेश असेल, वैभव असेल, आमचा विजय असेल, हे सगळी टीम या ठिकाणी कामाला लागली. गणेशनगरमधली आपले सहकारी घेऊन ते कामाला लागले. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान व्हायला हवाय. मी उपाध्यक्षांना विनंती करतो की आपण या सगळ्या टीमचा सन्मान करायचा आहे. निलेश, वैभव, चला, निलेश हुतेकर, विजू आणि त्यांची सर्व टीम. सगळी टीम त्यांची येऊ देत. निखिल लाड, निखिल लाडचा सन्मान. निखिल लाड, निखिल लाड. या स्पर्धांचं सेक्रेटरी पद ज्यांनी स्वीकारलं तो निखिल लाड. 2 दिवस या ठिकाणी स्कोररचं काम केलं निखिल लाड. त्याचा सन्मान उपाध्यक्षांनी करायचा आहे. या कार्यक्रमासाठी, या स्पर्धेसाठी सहकार्य करणारे सगळे ज्ञात अज्ञात, सगळे मान्यवर ज्यांच्यामुळे ही स्पर्धा उभी राहिली आणि 2 दिवसात अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात विना तक्रार पार पडली, त्या सर्व मान्यवरांचं, सर्व आश्रयदाते, देणगीदार आणि सहकार्य करणारे जे हजारो हात आहेत, या सगळ्या हातांचं मी उत्वेश्वर एकता संघाच्या वतीनं हार्दिक आभार मानतो. आणि या ठिकाणी स्पीकर आणि जी मंडप व्यवस्था केली, डीजे व्यवस्था केली, तो विराज चांदे याचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. विराज चांदे. मला सांगायला, बोलायला अभिमान वाटेल की या ठिकाणी ज्या लोकांचा सन्मान झाला हे सगळे माझे विद्यार्थी आहेत, माझ्या हाताखालून शिकून गेलेले आहेत बहुतांशी. कारण वावे गणेशनगर असेल, मुसाड चांदेवाडी असेल, या ठिकाणचे सगळे जे विद्यार्थी आहेत ते माझ्या हाताखालून शिकून गेलेले आहेत. त्याचा मला अभिमान वाटतो. मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही जे काम हातात घेता, तुम्ही जे काम करता ते प्रामाणिकपणे करता आणि हा प्रामाणिकपणाच आज तुम्हाला यशापर्यंत घेऊन जातोय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद गुरुजी. आणि नक्कीच आता जे व्यासपीठावरती विराजमान आहे सर्वांचा सन्मान झालेला आहे. आणि चुकून जर कोणाचा नामोल्लेख करणं किंवा कोणाचा सन्मान राहिला असेल तर प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट असेल की आपण आम्हाला सुचवा, आम्ही नक्कीच त्यांचा शुभ सन्मान करू. आणि आपण पुढील कार्यक्रमाकडे जाऊया. ते म्हणजे महत्त्वाचं म्हणजे जे खेळाडूंना किंवा स्पर्धेबद्दल मार्गदर्शन करण्याचं जे काम असतं, जे व्यासपीठावरती विराजमान आहे, सर्वप्रथम मी विनंती करेन हरिभक्ती पारायण मधुकर महाराज चांदे यांना की आपण या खेळाडूंना मार्गदर्शन करायचं या स्पर्धेच्या माध्यमातून. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज या ठिकाणी उत्वेश्वर एकता संघ यांचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत 15 गाव फेडरेशनच्या वतीनं ओपन क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या गेल्या वावे गणेशनगर यांच्यामार्फत. आणि अतिशय उत्तम प्रकारे गेले 2 दिवस या कठीण अशा ठिकाणी ग्राउंड चांगला उपलब्ध नसतानासुद्धा आपले खेडेगावातले सगळे हे जे विद्यार्थी आहेत, हे क्रिकेटप्रेमी आहेत, क्रिकेटचे खेळाडू आहेत, यांना एक चांगली संधी मिळावी यासाठी हे प्रथमच उत्वेश्वर एकता संघानं हा क्रिकेटचं आयोजन सुरू केलं. त्याबद्दल या मंचामध्ये बसलेले विराजमान या एकता संघाचे अध्यक्ष, सगळे पदाधिकारी, त्याचप्रमाणे उपस्थित या 15 गावातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्ते, त्याचप्रमाणे सगळे क्रिकेटप्रेमी महिला बंधू भगिनी
आणि सगळे क्रिकेटचे प्लेयर सगळ्यांना मी या फेडरेशनच्या या मोठ्या कार्यक्रमासाठी क्रिकेट स्पर्धेसाठी कोटी कोटी धन्यवाद देतो. आपला आभार प्रदर्शित करतो. आपण या ठिकाणी उत्तम प्रकारे सगळ्यांनी चांगली खेळी केलीत. खेळ म्हटला की त्याच्यामध्ये हार आणि जीत ही असतेच. आयकॉन प्लेयर असू द्या, इंटरनॅशनल प्लेयर असू द्या, सचिन तेंडुलकरसुद्धा पहिल्या बॉलला आऊट झालेला आहे कित्येक वेळा. तेव्हा क्रिकेट एक असा खेळ आहे, याच्यामध्ये लहान मोठं कोणी नाही आहे. कोण कधी चमकेल आणि ही संधी तुमच्या 15 गाव विभागातून आपल्या सगळ्या खेळाडूंमध्ये चांगली निवड व्हावी, चांगले प्लेयर पुढे यावेत, भविष्यामध्ये त्यांचं नाव लौकिक व्हावं या उद्देशानं हे आमच्या विभागाने हे जे सामने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सुरू केलेले आहेत. हे अतिशय चांगलं मार्गदर्शन आपणासाठी आहे. आणि मी सगळ्यांना विनंती करीन की आपण खेळाडू भावना ठेवून खेळाला खऱ्या अर्थानं मोठेपण दिलं पाहिजे. माझं गाव आहे, माझा मुलगा खेळतोय किंवा माझ्या गावचा खेळतोय अशी भावना आपल्या विभागात कधीच नसावी. उत्कृष्ट प्लेयर आहे तो उत्कृष्ट असणार. मॅच आहे त्याच्यात हार जीत ठरलेली आहे. पण आज या ठिकाणी मी या फायनलच्या सामन्यासाठी आलो होतो आणि याच्या अगोदरचे सामने यूट्यूबवरही पाहिलेले आहेत. सगळे सामने मी पाहिले. उत्तम प्रकारे विभागातील या खेळाडूंनी चांगला खेळ केला आणि फायनलमध्ये आज वावे गणेशनगर टीम ही जिंकलेली आहे. त्यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. त्यांनासुद्धा भविष्यामध्ये जे जे खेळ या ठिकाणी मला वाटतं 20 संघ खेळले ना, किती 20 संघ खेळले आणि हे सगळे प्रत्येक जे पहिल्या वेळेला बाहेर गेले असतील ते सुद्धा सगळ्या संघांमुळं आपण आज फायनल खेळतोय आणि फायनलपर्यंत पोहोचलो. या सगळ्या संघांच्या सगळ्या प्लेयरचं मी हार्दिक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि माझ्या गावच्या वतीनं या सगळ्या समायोजकांना आणि ज्यांनी हे कार्यक्रम नियोजन केलं आहे हे सगळ्यांनी अतिशय उत्तम सुंदर प्रकारे नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो. आणि त्याचप्रमाणे गणेशनगरची टीम खास करून आमचे विजयजी असतील, आमचा वैभव असेल किंवा आमचा निलेश असेल, यांनी अतिशय मेहनत घेऊन कष्ट घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजन केलं. पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. इथे थांबतो. जय हिंद, जय हरी. धन्यवाद. मधुकर महाराज चांदे हे होते आणि त्यांनी मुलाचं मार्गदर्शन देखील आपल्या सर्वांना केलंय. मी यानंतर मात्र विनंती करतो आपल्या 15 गाव क्रिकेट फेडरेशनचे कार्याध्यक्ष सन्माननीय प्रतापदादा उतेकर आपण या खेळाडूंना आणि या उपस्थित सर्व समाजाला प्रबोधन करायचंय. हॅलो. खरं म्हटलं तर मार्गदर्शनाची तशी गरज नाही आहे, कारण आज दाखवून दिलं आहे वावे गणेशनगर संघाने की कॉम्पिटिशन कशी जिंकायची आणि काय करायचं. तर खरं म्हटलं तर धन्यवाद मानायचे ते उत्कृष्ट एकता संघ त्याची पूर्ण कमिटी ज्यांनी या थोड्या वेळा कमी वेळामध्ये ही त्या वेळेला म्हणतात ना की बाबा स्पर्धा कशी करायची काय करायची आणि अनाऊन्स केलं आणि क्रिकेट फेडरेशनला थोडंसं कळवलं आम्हाला. आणि त्या कळवल्यानंतर आम्ही पण थोडं अचंबित झालो की एवढ्या कमी वेळात ही स्पर्धा कशी होईल काय करायची. आणि स्पर्धा म्हटलं की या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की त्याचं आयोजन चांगल्या प्रकारे झालं पाहिजे आणि त्याचं चांगलं आयोजन 15 क्रिकेट फेडरेशनतर्फे आम्ही त्याला सहकार्य केलं. काल आमचे अध्यक्ष तिरुपतीकर दिवसभर होते. आज त्यांच्या वैयक्तिक कामामुळे ते हजर आले. थोडीशी खंत पण मला वाटली ती की फेडरेशनतर्फे की फेडरेशनचे पदाधिकारी आपले आहेत पण हे आपल्या ह्या सामन्याला आज हजर राहू शकले नाहीत. काही हरकत नाही आहे. पण जे आज उत्कृष्ट एकता संघ 2025 आजचे जे सामने झाले या सामन्याला खरं म्हटलं तर जे काम केलं वावे गणेशनगर संघाने, जे निलेश उतेकर झाले, वैभव झाले, राज झाले आणि मला वाटतं काल आपले योगेश देवजी उतेकर हे पण काल होते. म्हणजे इकडच्या लोकल लोकांनी जी मेहनत घेतली हे सगळे सामने आयोजित करायला तर त्यांनी भरपूर मेहनत घेतली. त्यांचं श्रेय आणि म्हणतात ना मेहनत केली की कुठले काम मिळतं. ते मेहनत जी केली ते वावेश गण त्याचाच प्राइज त्यांनी 1 नंबर या ठिकाणी पहिलं बक्षीस मारून त्या लोकांनी पटकावलं आणि त्यांनी दाखवून दिलं की मेहनत की चीज हमेशा अच्छी होती है, मेहनत अच्छी होती है, मेहनत रंग लाती है. त्या प्रकारे स्पर्धा आली. मी जास्त काय बोलणार नाही कारण वेळ पण झालेले बरेचसे वक्त या ठिकाणी आहेत मार्गदर्शन करतील. त्यामुळे पुन्हा एकदा विजयी संघांचे अभिनंदन. सर्वात संघाने या ठिकाणी ज्यांनी या संघ स्पर्धेत भाग घेतात त्यांचे पण अभिनंदन. कारण स्पर्धा कशी असते ही आज दाखवून दिली की काल पण ते भारी भारी स्पर्धा झाल्या, खाली सामने झाले, आज पण चांगले सामने झाले असे म्हणतात ना. पण एखादी चूक
ती मनाला लावून जाते. ती मुसळ चांदेवली संघ जे आतापर्यंतचे अपराजित संघ आहे सर्वांमध्ये आपल्या 15 गावामधला, पण त्याने त्यांचा खेळाडू पहिला बाद झाला, आपल्या चुकीने बाद झाला. त्याच्यानंतर जे प्रेशर आलं आणि त्याच्यानंतरचा फायदा हा वावे गणेश नगरने उठवला आणि त्यांनी आज आता मानाचा तुरा होता जो पहिल्यांदा बक्षीस पाठवलं, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. मी फेडरेशनतर्फे सर्वांचे अभिनंदन करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद प्रताप दादा उतेकर. यानंतर मी विनंती करेन आपल्या या उत्वेश्वर सेवा एकता संघ सेवाचे विद्यमान अध्यक्ष विजयजी उतेकर सर, आपण या खेळाडूंना या एकंदरीत आपल्या जशी आखणी केली या स्पर्धेच्या माध्यमातून आपण 2 शब्द शेअर करायचे आहेत. विजय सर. तर नक्कीच या ठिकाणी विजयदादा नंतर मंत्रमुग्ध करतील. त्यांच्या आधी आपल्याला संजय दिनकर उतेकर सर आपल्याला मार्गदर्शन करतील. धन्यवाद. या ठिकाणी आज उत्वेश्वर एकता संघाच्या माध्यमातून गेली 2 दिवस आजच्या या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने संघाने ज्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यामध्ये आपण सर्व स्पर्धकांनी, जरा इकडे बोलत आहे त्यांनी कृपा करून थांबायचं आहे. आपण सर्व संघाने हिरारीने भाग घेऊन आपलं या ठिकाणी कौशल्य दाखवून संघाच्या मनामध्ये जी इच्छा होती ती आपण सार्थकी लावलेली आहेत. आज या संघाचे अध्यक्ष विजयरावजी उतेकर, सरचिटणीस संतोष उतेकर, उपाध्यक्ष गणेश दादा उतेकर, आमचे कोषाध्यक्ष प्रमोद उतेकर, सहचिटणीस सचिन उतेकर, आमच्या या ग्रामीण भागातले आमचे चांदे साहेब जे समाजाला सतत प्रबोधन करत असतात, आणि या फेडरेशनचे कार्याध्यक्ष माननीय श्री प्रतापजी उतेकर साहेब. या स्पर्धेसाठी हस्ते परास्ते कळत न कळत मोठा असं योगदान दिलेलं आहे. त्या सर्वांचं उत्वेश्वर एकता संघाच्या नात्याने मी सर्वांना लाख लाख धन्यवाद देईन. मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये विजयराव उतेकर, संतोष उतेकर आणि स्वतः मी आपल्या विभागाचे मामलेदार जे उपकलेक्टर होते रत्नागिरी जिल्ह्याचे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वाडीवरती जाऊन, वेळ फार झालेला आहे परंतु काही गोष्टीची आमच्या तरुण मित्रांना जाणीव असावी यासाठी थोडंसं इथं सूचित करतोय. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. मला माहिती आहे गेली 2 दिवस ऊन पर फार वाढलेला होता आणि त्या उन्हामध्ये आपण अतिशय परिश्रम घेऊन हा सुंदर असा खेळ या उत्वेश्वर एकता संघाच्या मनातला तुम्ही पूर्ण केलेला आहे. वाडीवरती जाऊन प्रत्येक वाडीतील वरिष्ठ लोकांना, सामान्य लोकांना विश्वासात घेऊन हा संघ उभा केला. त्यावेळेला लोकांमध्ये जाताना विजयरावांच्या मनातली कल्पना पूर्ण होईल काही शंका होती, परंतु संतोष उतेकरांसारखा एक चांगला शिक्षक त्यांच्या जोडीला मिळाला. सतत मीही सहकार्य केलं आणि लोकांमध्ये दिलीप आपला प्रताप दादासाहेब की आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना, चांदे साहेबांना चांगलं माहिती आहे, सामोरं जात असताना एखादी घटना किंवा एखादा कार्यक्रम राबवताना किंवा एखादी संघटना वाढवायची म्हटल्यानंतर फार कठीण असतं, कारण आपली मंडळी ही वेगवेगळ्या विचाराची असते आणि गावामधल्या वाडीमधल्या माणसांचे मान सन्मान राखायचे कसे हा मोठा प्रश्न असतो आणि त्याच्यासमोर आपल्याला सामोरं जाता कसं येईल याचा विचार
आमच्या तिघांच्या मनामध्ये होता, परंतु माता कालकाईच्या कृपेने, माता वरदानीच्या कृपेने, माता चंडाईच्या कृपेने, माता झोलाईच्या कृपेने ते आम्ही यशस्वी करून दाखवलं आणि तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने हा आजचा क्षण, आज रौप्य महोत्सवाचा क्षण या ठिकाणी आला आणि तो आपण सर्वांनी सार्थकी करून दाखवलात. खूप काय बोलण्यासारखं आहे, खूप काय सांगण्यासारखं आहे, परंतु वेळ फार होतोय. मित्रांनो, क्रिकेट हा परराष्ट्रातला खेळ असला तरी तो आता आपल्या जवळचा झाला आहे आणि आपले पारंपरिक खेळ आहेत ते आपण त्याच्यापासून दूर होत चाललेलो आहे. तरी आपले भारतीय जे पारंपरिक खेळ आहे त्याचंही आपण जतन करणं गरजेचं आहे. ते मी तुम्हाला सांगायला नको, आपण सर्व सुशिक्षित आहात. ते खेळही आपण आपल्या मैदानावरती आणण्याची गरज आहे. तेव्हा विजयरावांनी मागे सुद्धा आणि संतोषरावांनी सुचवलंय की यावेळेला क्रिकेटची स्पर्धा घेतली तर पुढच्या वेळेला आपला पारंपरिक खेळ कबड्डी याच्याही स्पर्धा आपण घेऊया आणि आपली ही संस्कृती, आपली ही परंपरा टिकून ठेवण्याचं काम आपण करायचं आहे. आणि त्यासाठी त्याचबरोबर जाता जाता तुम्हाला एक सूचना करेन की आपण क्रिकेट खेळत असताना आपल्या अभ्यासाकडे, आपल्या आईबाबांना जर शेतकरी असतील तर त्यांना मदत करण्यापासून वंचित होऊ नका. आपला नोकरी धंदा असेल तर तोही सांभाळा. आपला सर्व गोष्टी सांभाळून आपल्याला हे करायचं आहे. नाहीतर हे सर्व सोडा आणि क्रिकेटच्या मागे लागाल असं करू नका. कारण आपले आईबाबा बोलत असतात नेहमी, अरे तुझं क्रिकेट करून पोट भरणार आहे काय? आणि हे ते वाक्य त्यांचं खरं आहे मित्रांनो, तेही लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी असंच उत्कर्ष आपला क्रिकेटच्या माध्यमातून करत जा. आपण वाडीवरचे गावावरचे तांदेसाहेब जे संबंध आहेत ते कुठेही आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून दुरावणार नाहीत. कुठेही येताकेंची त्याची काळजी घ्या. आपले गावागावातले वाडीतले संबंध चांगले राहतील. जसं आज आपण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये क्रिकेट खेळून आपले संबंध अबाधित ठेवलेत, असंच कुठेही खेळताना असेच संबंध ठेवा आणि क्रिकेट हा खेळ खेळीमेळीच्या वातावरणामध्ये खेळा. मी आपला जास्त वेळ घेतला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच धन्यवाद संजय दिनकर सर. तर या ठिकाणी नक्की पंच पॅनलचा संतोष सर सत्कार सन्मान राहिलेला आहे. त्याला या लवकर वैभव उतेकर असतील पंच पॅनलमध्ये, संदेश उतेकर आपण देखील पुढे या. आणि मी विनंती करेन गणेश उतेकर सर आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा. सोहम सकपाळ पंच पॅनलमध्ये, राज उतेकर चला या लवकर. संदेश उतेकर, सोहम सकपाळ, वैभव उतेकर, राज उतेकर, मदन चांदे आपण पण या, तुमचा सन्मान स्वीकारा. चला या लवकर. संदेश, मदन प्लीज. राज उतेकर कुठे आहेत? त्याचप्रमाणे असलम चौगुले आपणाला विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. प्लीज या असलम दादा, व्यासपीठावरती यायचं आहे. तर राजचा आपण शुभ सन्मान नक्कीच करू. तोपर्यंत मी विनंती करतो आपल्या उत्वेश्वर एकता संघाचे सन्माननीय विद्यमान अध्यक्ष विजयजी उतेकर सर आपण या ठिकाणी 2 शब्द शेअर करायचे आहेत. विजय उतेकर सर. धन्यवाद. या ठिकाणी उत्वेश्वर एकता संघ या संस्थेच्या माध्यमातून आज पार पाडत असलेल्या उत्वेश्वर एकता संघ चषक 2025 याचं आयोजन केलं गेलं आणि हे चांगल्या प्रकारे आज पार पडत आहे, याचा आनंद होत आहे. या सोहळ्यानिमित्त सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, फेडरेशनचे उपाध्यक्ष साहेब, त्याचप्रमाणे हवप चांदे साहेब, सर्व सन्मानित मान्यवर आणि क्रिकेट प्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत. उत्वेश्वर एकता संघ 15गाव विभाग ही संस्था सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक या त्रिसूत्रीतून चालत आहे. त्याचप्रमाणे या संस्थेला हे वर्ष 25वा वर्ष आहे आणि या 25वा रौप्य वर्षानिमित्ताने वेळोवेळी वेगवेगळे असे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहेत.
त्याचप्रमाणे प्रथम क्रिकेट हा प्रथम या कार्यक्रमाचा शुभारंभ म्हणून या ठिकाणी आयोजन केलं गेलं. बंधूंनो, खरोखरच आपण आपल्यामध्ये क्रिकेटचं का नियोजन केलं गेलं तर नेहमी आपण तरुणांना संधी देत नाही. थोडा घरात असो, गावात असो, समाजात गावात थोडं दुर्लक्ष केलं जातं. परंतु तरुण वर्ग हा उद्याचा भविष्याचा आधारस्तंभ आहे, त्यांना संधी दिली पाहिजे. तरुण हा खरोखरच त्यांना का संधी दिली पाहिजे तर तरुणांकडे क्रांती घडवण्यासाठी काळ आहे. तो काळ आपल्यासाठी संपत चाललेला आहे. आपलं आयुष्य 15 वर्षे 20 वर्षावरती आलेलं आहे. त्यांच्याकडे काळ आहे रणांगणात लढण्यासाठी शक्ती आहे आणि शत्रूशी झुंज देण्यासाठी, सांडण्यासाठी रक्त आहे. म्हणून तरुणांना संधी दिली पाहिजे. या माध्यमातून हे क्रिकेटचे आयोजन केलं गेलं. खरोखरच आम्हाला प्रश्न पडला की हे आयोजन कसं करावं. अगदी कमी अवधीमध्ये एक आव्हान होतं. तरी 15गाव फेडरेशनच्या अंतर्गत त्यांनी ते आव्हान स्वीकारून ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध करून दाखवली आणि खरोखर त्यांचे मी धन्यवाद देतो अध्यक्षांचे. ते आज या कार्यक्रमामध्ये हजर नाहीत. त्यांचं एक वैयक्तिक काम पुण्यात असल्यामुळे ते सांगून गेले आहेत. आणि खरोखरच शास्त्रशुद्ध नेहमी प्रत्येकजण हा त्याच्या माध्यमातून प्रत्येकजण तो डॉक्टर असतो. तसेच फेडरेशनची गरज आहे. आपण सगळीकडे वेळोवेळी मुंबई पुणे असो, ग्रामीण भाग हे क्रिकेटचे सामने पार पडत असतो. त्यासाठी ग्रामीण भागातून मुंबईत जाणे शक्य नाही. तरी त्याला तांत्रिक नियमावलीने असे हे फेडरेशन असायला पाहिजे आणि ते त्यांचे कार्य अगदी चांगल्याप्रमाणे पार पाडित आहेत. त्याचप्रमाणे दुसरं आव्हान होतं ही स्पर्धा आयत्या वेळी कशी पार पाडावी. ते आव्हान स्वीकारले येथील स्थानिक आमचे वावे गणेश नगर या त्यांचे मी धन्यवाद देतो. आणि खरोखरच हे आव्हान स्वीकारून त्यांनी देखील प्रथम पारितोषिक या ठिकाणी पटकावले. त्याबद्दल त्यांचे आमच्या संस्थेच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. असेच नुसती युद्ध असो किंवा स्पर्धा असो, त्यासाठी युद्धभूमीमध्ये नुसतं सैनिक जमवून गोळा करून उपयोग नाही. त्यासाठी नियोजन आयोजन करण्यासाठी कॅप्टन असावा लागतो, मेजर असावा लागतो, जनरल असावा लागतो. त्यांची भूमिका खरोखरच कॅप्टन म्हणून निलेश उतेकर, मेजर म्हणून वैभव असतील, विजय उतेकर असतील यांनी भूमिका बजावून आम्हाला, रोहित उतेकर असतील, आम्हाला चांगल्याप्रमाणे सहकार्य केलं. तरी त्यांचे मी धन्यवाद या ठिकाणी संस्थेच्या वतीने करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आज या ठिकाणी आयत्यावेळी जरी कुणाला निमंत्रण नसतील, तरी काही चूक वग झाली असेल तरी सर्वांनी, जो काम करतो त्याची चुकी होत असते, तरी सर्वांनी या संस्थेला क्षमा करावी. त्याचप्रमाणे अगदी कमी वेळात या ठिकाणी मुंबईहून येऊन, नाव काय, अजित उतेकर यांनी लाईव्ह प्रक्षेपण केलं. त्यांचं धन्यवाद करतो. अशा याप्रमाणे या स्पर्धा आज चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या आहेत. त्याचप्रमाणे या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व खेळाडू, सन्माननीय मान्यवर आणि प्रेक्षक वर्ग यांनी सर्वांनी सहभाग घेऊन ही स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चांगल्या प्रकारे पार पाडून शोभा वाढवली. संस्थेचं नामोल्लेखन चांगल्या प्रकारे केलं. त्याबद्दल मी सर्वांचे इथं धन्यवाद देऊन संपला.
थोडक्यात आजचा हा शुभेच्छांचा कार्यक्रम कोण बोलणार नाही संपत आहे. धन्यवाद व्यक्त करून या ठिकाणी पुढचा कार्यक्रम लगेचच चालू होईल. नक्कीच धन्यवाद सन्माननीय विजयजी उतेकर सर. तर चला या राज उतेकर पंच पॅनलमध्ये तुमचा सन्मान राहिलेला आहे, तुम्ही आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या स्पर्धेसाठी ज्यांनी सन्मान चिन्ह प्रदान केले तर ते सन्मान चिन्ह वावे गावातील 4 विविध संघांच्या माध्यमातून आपल्याला मिळाले होते. तर त्यामध्ये वावे चिंचाटवाडी, वावे गावठण, वावे गणेशनगर आणि वावे जांभूळवाडी अशा 4 ज्या वाड्याच्या 4 संघांच्या माध्यमातून या सन्मान चिन्हाच्या सर्व ट्रॉफी आपल्याला मिळाल्या आहेत आणि रोख रुपयाच्या स्वरूप 5,000 रुपयात मदत देखील सहकार्य मिळाले आहे. त्यांचे जर प्रतिनिधी कोणी असतील किंवा त्यांच्या बिहाफमध्ये कोणी तर ते त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. मी विनंती करेन वावे गावचे वावे जांभूळवाडीचे कोण आहेत का सदस्य? गणेश उतेकर, राज आपणच या. राज ओके. वावे गणेशनगरचे कोण? सुशांत. तर लवकर कोण असतील वावे गावचे, गावठणचे, चिंचाटवाडीचे, गणेशनगरचे आणि जांभूळवाडीचे? चला या लवकर. सुशांत आहेत जांभूळवाडीचे, सुशांतांना सन्मानित करायचं आहे. वावे जांभूळवाडी या संघाच्या वतीने सन्मान चिन्हासाठी आम्हाला असलम दादा या. गणेशनगरचं तुम्ही घ्या निलेशजी. वावे गावठणचं कोणी आहे का प्रतिनिधी? वावे गावठण मधून चिंचाटवाडी मधून प्रमोदजी या आपण आणि तो सन्मान तुम्ही रिसीव्ह करायचा आहे. धन्यवाद. या 4ही संघांचं देखील मित्रांनो एकदा टाळ्यापासून स्वागत करायचं आहे. थँक्यू सो मच टीम वावे जांभूळवाडी, वावे गावठण, वावे चिंचाटवाडी आणि वावे गणेशनगर. या ठिकाणी संजयजी सन्मानित करतात. वावे चिंचाटवाडी या संघाच्या वतीने प्रमोदजी उतेकर आलेले आहेत. तर नक्कीच पुनश्च एकदा एक आवर्जून उल्लेख या ठिकाणी पुन्हा आपण करूया. या स्पर्धेसाठी असेल या फेडरेशनच्या माध्यमातून अन्य सर्व गोष्टींमध्ये म्हणजे ते आर्थिक पाठबळ असेल, परिश्रमाच्या माध्यमातून असेल, विशेष सहकार्य असेल, मुंबई मंडळी असेल, आपली पुणे मंडळी असेल, आपले स्थानिक सर्व असेल, त्या सर्वांसाठी एकदा मित्रांनो स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. थँक्यू सो मच. सर्वांना लाख लाख धन्यवाद देतो आणि आपण कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे जाऊया. गुरुजी बोलतायत तुम्ही? तर नक्कीच आपण राजेंद्र पवारजी आपण बोलतात का 2 शब्द स्पर्धेसाठी? तर नक्कीच या ठिकाणी मार्गदर्शनाचा कार्यक्रम कंप्लीट झाला आहे. मित्रांनो प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये हा वेळ जातो, परंतु ही स्पर्धा कशी खेळली जाते, कशा पद्धतीने आखणी आहे, कशा पद्धतीने वाटचाल आहे, त्याचं मार्गदर्शन कुणाचे 2 शब्द मुलाचे ऐकणं खूप गरजेचं असतं. तर आपण पुढे प्राइज सेरेमनीकडे जातोय. या सामन्याच्या जे उत्कृष्ट फलंदाज कडे आपण वळतोय. सर्वप्रथम मित्रांनो या स्पर्धेचा फलंदाजाचा मानकरी कोण असेल याकडे कोणाचं नाव तुम्ही घेऊ शकता. त्या लगेच नाव अनाऊन्स करायचं आहे तुमच्या माध्यमातून. कोणाचं नाव तुमच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे का? कोण ठरू शकते फलंदाज? बेस्ट बॅट्समन वैभव उतेकर या उत्कृष्ट एकता संघ चषकचा उत्कृष्ट फलंदाज वैभव उतेकर या. मी विनंती करेन प्रतापजी आपण या पुढे आणि वैभवला सन्मानित करा. प्रतापजी उतेकरांना विनंती करतो. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट मिस्टर वैभव उतेकर, मॅन फ्रॉम वावे गणेशनगर. नक्कीच वेल प्लेड वैभव. त्यानंतर मात्र सेकंड आपण प्राइज पारितोषिक देतोय ते म्हणजेच उत्कृष्ट गोलंदाज आणि हे प्राइज आपल्याला ज्यांच्या सौजन्याने मिळालेलं आहे ते म्हणजेच उत्कृष्ट गोलंदाजाचं. आणि सर्वप्रथम नामोल्लेख करण्याचं राहून गेलं. उत्कृष्ट फलंदाजाचे आकर्षक ट्रॉफी प्रकाश रघुनाथ उतेकर साखर जांभूळवाडी यांच्याकडून आपल्याला ते पारितोषिक मिळालं, त्यांचा देखील धन्यवाद. आणि उत्कृष्ट गोलंदाज आम्हाला ज्यांच्या माध्यमातून मिळाले ते पण प्रकाश महादेव उतेकर, माजी खजिनदार गाव कासई यांच्या वतीने. उत्कृष्ट गोलंदाज या टुर्नामेंटचा कोण असेल? आदेश उतेकर. चला या आदेश. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आदेश लवकर यायचंय. आदेश बहुतेक नाहीये तिथे, तर आदेशच्या बिहाफ मध्ये
आहेत का आदेश? या लवकर आदेश. मी विनंती करतो मधुकर महाराज सांदे आपण पुढे येऊन त्यांना सन्मानित करायचंय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आदेश उतेकर. हॅलो 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 विराज विराज तर या ठिकाणी आदेशला सन्मानित केलं तर वेल प्लेड आदेश. त्यानंतर मात्र उत्कृष्ट फिल्डर बेस्ट फिल्डर म्हणून आम्हाला जे नामांकन जी ट्रॉफी मिळाली प्राइज ज्यांच्या वतीने कैलासवासी नारायण अमृत उतेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव सन्माननीय सुशांत नारायण उतेकर गाव कासाई गोठलवाडी यांच्याकडून ते पारितोषिक आम्हाला मिळाले. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कोणाचं नाव आठवतंय का? कोण या 2 दिवसामध्ये चांगली फिल्डिंग केलंय? मी विनंती करेन गणेशजी आपण पुढे यायचंय ते पारितोषिक देण्यासाठी. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट रोशन निर्मळ यांना सिलेक्ट केलं जात आहे. वेल प्लेड रोशन, आपण या लवकर पुढे आणि हा तुमचा किताब स्वीकारायचा आहे. टाळ्या होऊन दे रोशनसाठी. सुरेख झेल टिपले रोशनने फाईन लेगच्या एरिया झोन मध्ये आणि चांगली फिल्डिंग देखील. हॅलो हॅलो डीजे बंद ठेवताय का? हॅलो हॅलो. तर धन्यवाद. थोडंसं लाईटचा व्यत्यय येतोय आपल्याला, परंतु ठीक आहे, काही हरकत नाहीये. छोट्या मोठ्या चुकामुक होतच असतात. तर अपकमिंग जी ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीकडे आपण जाऊया. तर तो दरम्यान लास्ट मॅचचा सामनावीर या ठिकाणी पारितोषिक राहिलं होतं. तर लास्ट मॅचचा सामनावीर म्हणून आदेश उतेकर आपण यायचे पुढे. जी फायनल मॅच झाली त्या मॅचचा फायनल मॅचचा सामनावीर आदेश उतेकर या लवकर. मी विनंती करेन संतोष गुरुजी आपण त्यांना सन्मानित करा. आणि नक्कीच ज्यांचा आज स्मृतिदिन आहे खास कैलासवासी कोकण रत्न आमचे रामचंद्र उतेकर साखरगावचे, त्यांच्या माध्यमातून या सर्व ट्रॉफी त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र यांच्या वतीने मिळालेले आहेत. वेल प्लेड आदेश. आणि मालिकावीर यानंतरची ट्रॉफी आहे मालिकावीरची. कोणाचं नाव असेल का? आता तर ही मोठी ट्रॉफी आहे मालिकावीरची. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कृत आम्हाला जी ट्रॉफी ज्यांच्या वतीने मिळाली आहे ते म्हणजेच श्री चंद्रकांत अमृत उतेकर कासाई गोठलवाडी यांच्या वतीने या स्पर्धेचा मालिकावीरसाठी आम्हाला ट्रॉफी मिळाली आहे. तर मी विनंती करेन सर्व पुन्हा एकदा प्रमोद उतेकर आपण पुढे या. प्रमोद उतेकर आपण या. ही मालिकावीरची ट्रॉफी द्यायची आहे. त्यांच्या जोडीला विजय सर आपण देखील आला तरी चालेल. कोणाचं नाव येते का? मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज या उत्वेश्वर एकता संघ चषकचा ठरतोय मदन चांदे. या मदन. मदन साठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. जरी मॅच हरली मुसाड टीम तरी पण मदन एक अष्टपैलू खेळाडू आहे. माझा लाडका मित्र देखील आहे. सातत्याने खूप माझ्या पाठीशी सहकार्य असतं मदनचं आणि नेहमी प्रेम देखील प्रेमभाव त्याचा सातत्याने मदनचा असतं. असा मदन मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मदनला दिला जातोय. तर ही अशी फळी आहे. बेस्ट बॅट्समन वैभव उतेकर, बेस्ट बॉलर आदेश उतेकर, बेस्ट फिल्डर रोशन निर्मळ आणि मॅन ऑफ द सिरीज या टुर्नामेंटचा मदन चांदे असं हे चित्र आहे. आता आपण फिरूया ते म्हणजेच प्राइज सेरेमनीकडे. सर्वप्रथम आपण प्राइज देऊया शिस्तबद्ध संघ. तर शिस्तबद्ध संघ म्हणून आपण सिलेक्ट केलंय स्वयंभू नागेश्वर चोरवणे उतेकरवाडी या संघाला. आणि हे पारितोषिक
सन्माननीय फेडरेशनचे अध्यक्ष त्याचप्रमाणे फेडरेशनच्या माध्यमातून आम्हाला मिळाले व शिस्तबद्ध संघाचं पारितोषिक सन्माननीय दिलीपजी उतेकर माजी सैनिक 15 क्रिकेटचे अध्यक्ष त्यांच्या वतीने मिळाले. राजीव पवार सरांना विनंती करतो शिस्तबद्ध संघ पुरस्कार जातोय स्वयंभू नागेश्वर चोरवणे उतेकरवाडी. शुभेच्छा असतील सर्व संघांना. त्यानंतर आपण जाऊया 4th रँकचा क्रमांक ज्यांनी पटकावला 4था क्रमांक ज्या संघाने पटकावलाय उत्वेश्वर एकता संघ चषक मध्ये तो संघ ठरतोय जय गणेश पोसरे संघ. मी विनंती करेन गणेश उतेकर आपण या, संतोषजी आपण देखील या आणि संजय सर आपण या. आधी मान्यवर आपण पुढे यायचंय त्यांना ट्रॉफी प्रदान करण्यासाठी. आता सर्वांनी पुढेच उभे राहा कारण का 4 ट्रॉफ्या द्यायच्या आहेत आणि आपल्या सर्वांचे हस्ते मात्र त्या ट्रॉफ्या दिल्या असलं म्हणजे आपण पण या. जय गणेश पोसरे जोरदार टाळ्या होऊ द्या. 4th रँक ऑफ द टुर्नामेंट. जय गणेश पोसरे काल मुसाड संघासोबत पराजित झाले आणि या सामन्यामध्ये या टुर्नामेंटमध्ये 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय. त्याच तर या ठिकाणी नक्कीच 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला ज्यांनी दिलं कैलासवासी राजाराम उतेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे महादेव रघुनाथ उतेकर गाव चोरवणे उतेकरवाडी त्यांच्याकडून पारितोषिक कॅश प्राईज आणि जे आकर्षक चषक आहे ते भाऊराव धोंडू उतेकर कैलासवासी साखरगावचे यांचे पुतण्या संजय मारुती उतेकर यांच्याकडून मिळाले. तर आपण जाऊया आता 3rd प्राईजकडे. 3rd प्राईज आम्हाला ज्यांच्या वतीने प्रदान केलं आहे ते म्हणजे सन्माननीय प्रकाश उतेकर यांचे चिरंजीव तुषार प्रकाश उतेकर कासई गोटलवाडी यांच्याकडून कॅश प्राईज आणि जे ट्रॉफी आहे ते म्हणजे संतोष कृष्णा उतेकर गाव साखर यांच्या वतीने यांचे कैलासवासी कृष्णा रामचंद्र उतेकर मेंबर यांच्या स्मरणार्थ 3rd प्राईज ज्यांनी पटकावलाय ती संघ ठरते कालिका माता साखर चौकीची वाडी. नक्कीच कालिका माता साखर संघ या 3rd क्रमांकाचा प्राईज 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेचा ठरतोय टीम कालिका माता साखर. आणि हे प्राईज आम्हाला देखील दिलंय आकर्षक ट्रॉफी संतोषजी उतेकर साखर चौकीची वाडीचे सुपुत्र आहेत आणि आमचे साखर गावचे एक मोठं नाव देखील आहे. यांच्याकडून ट्रॉफी आम्हाला देण्यात आली आहे. वेल प्लेड टीम साखर. कॅश प्राईज आणि ट्रॉफी शुभेच्छा असतील टीम साखरला. नक्कीच आपल्या साखर गावात एक ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर आपण जाऊया 2nd प्राईज कडे. 2nd प्राईज आम्हाला कॅश प्राईज दिले धामनन गुड्याचाड उतेकरवाडी यांच्याकडून. त्याचप्रमाणे जे आकर्षक ट्रॉफी आहे ते सन्माननीय विजय वसंत उतेकर अध्यक्ष उत्वेश्वर एकता संघ 15 गाव विभाग धामनन गुड्याचाड उतेकरवाडी यांच्याकडून ही ट्रॉफी आहे. तर 2nd रँक 2रा क्रमांक पटकावला आहे टीम शिवप्रसादी क्रीडा मंडळ मुसाड चांदेवाडी. या ठिकाणी आमचे अध्यक्ष आहेत संजयजी उतेकर आहेत विजयजी उतेकर आहे गणेश उतेकर संतोष उतेकर आमचे मधुकर महाराज चांदे आहेत आदी सर्व मान्यवरांच्या माध्यमातून लाईट येऊ दे म्हणजे फोटो चांगला येईल. मुसाड चांदेवाडी बिग राऊंड ऑफ लॉस फॉर टीम मुसाड. जोरदार टाळ्या होऊ द्या. कॅश प्राईज आणि चमचमती ट्रॉफी उत्वेश्वर एकता संघ चषक 2025चा 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी. आणि आता शेवटचा क्षण या क्रमांकावरती या ट्रॉफीवरती चमचमत्या ट्रॉफीवरती ज्यांनी आपलं नाव कोरलंय रौप्य महोत्सवी रंगणारे नाव कोण कोरेल त्यावर नाव वावे गणेश नगर संघ. चला या सर्व टीम. प्रथम क्रमांकाचा मानकरी उत्वेश्वर एकता संघ चषक 2025चा 1ल्या क्रमांकाचा मानकरी टीम वावे गणेश नगर.
मोरया. वरती लागेल. एक मिनिट. डीजे या ठिकाणी पुनश्च एकदा रुपेश सुर्वे आपल्याला विनंती करतो आपण पुढे यायचंय. खास विशेष सहकारी रुपेश सुर्वे यांचं. सर अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आठवण करून देतो. 2 दिवस त्यांच्या घरातून लाईटची व्यवस्था, पाण्याची सोय, अन्य काही गोष्टी लागत असतील तर सर्व सोय रुपेशजी सुर्वे यांच्याकडून झाली आहे. त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आणि त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत. जर चुकून कोणाचा नामोल्लेख राहिला त्यांचं स्वागत. त्याचप्रमाणे डीजे वाले, मंडपवाले, जागेवाले, आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांचं, क्रीडा रसिकांचं लाख धन्यवाद देतो. उत्तेश्वर एकता संघ चषक 2025 मधून शेवटच्या क्षणापर्यंत आपण जातोय. एकदा नामोल्लेख करूया आणि समाप्त करूया. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज गणपती भूपती गज अश्वपती सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की. नमः पार्वती पते हर हर. जय भवानी. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की. उद्वेश्वर महाराज की जय. चला धन्यवाद सर्वांचे. खूप खूप कौतुक स्वागत. चला डीजे होऊन जाऊ दे एक धमाका. टीम सर्व सदस्य इथं उपस्थित दाखवावी. वावे गणेश नगर. वावे गणेश नगर आणि मुसाड दोन्ही संघांनी या ठिकाणी स्टेजवरती यायचंय. दोन्ही संघांनी इथे स्टेजवरती यायचंय. आणि स्थानिक आयोजक जे वावे गणेश नगर त्यांचे सर्व प्रतिनिधी यांनी इथे यायचंय. आपल्याला शेवटचा सेटअप जो करायचा आहे. धन्यवाद.